ओम आदिहंस ब्रह्मत दत्त नारायण नमो लक्ष्मण बल भीम सखयानंदाय नमो वैदेही शांत हरणा बंडोप केरोबराय नमो नमो सद्गुरु श्री लहरी नंदाय रामकृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी 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 माधव
रखुमा देवीवार तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा पन्नास अक्षरी करशी बरोबरी साक्षरी करशी बरोबरी पन्नास अक्षरी करशी बरोबरी साक्षरी करशी बरोबरी की तुझे तोंड वैरिया की तुझी तोंड वैरियाला पन्नास अक्षरी करशी बरोबरी साक्षरी करशी बरोबरी पन्नास अक्षरी करशी बरोबरी साक्षरी करशी बरोबरी की तोंड तुझे तुझी तोंड वैरियाला तोंड परिणामाची ओळहे परिणामाची ओळहे संसार दवडोने सांडी संसार दवडोने सांडी प्रकारा पुढे एक मकार प्रकारा पुढे एक मकार सकारा पुढे एक मकार मांडी उत्तरशी समतुका शंभूया सर समका संबोधी उतर समका संबोधी या परिणामाची ओळहे या परिणामाची ओळहे या परिणामाची ओळहे या परिणामाची ओळहे संसार दवडोने साडी संसार दवडोने गाडी संसार दवडोने गाडी परमादेवरा विठ्ठल परमदेवर विठ्ठल परमादेवर विठ्ठल परमदेवर विठ्ठल त्रिभुवनी राया परिणामाची ओळ मांडली परिणामाची ओळ मांडली संसार दवडोनी सांडी परता संसार दवडोनी सांडी परता
50 अक्षरी करसी बरोबरी 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 की तुझे तोंड वैरी रया की तुझे तोंड वैरी रया या परिणामाची ओढ मांडोनी या परिणामाची ओढ मांडोनी तुझे तोंड वैरी रया शक्य तुझे तोंड
निघाली परता घरी संसार दवडोनी झाली परता झाली परता झाली परता संसार दवडोनी गाली परता संसार दवडोनी गाली परता परिणामाची बोलती मानोनी या परिणामाची बोलती मानोनी बोलती मानोनी बोलती मानोनी विठ्ठला 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 टाळी वाजवा बाल्कनी एरिया जगद्गुरु महाराज
एकनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई हरा पन्नास अक्षरी करशे बरोबरी शेकी तुझे तोंड तुझ वैरी रया या परिणामाचे वळ हे मांडोनी संसार दवडोनी सांडी परता रकारा पुढे एकमकार मांडिका रकारा पुढे एकमकार मांडिका उत्तरशी समतुका शंभूजिया या परिणामाचे वळ हे मांडोनी संसार दवडोनी सांडी परता पाप रखुमा देव गुरु विठ्ठल हृदय आपुलिया नवाहे त्रिभुवनी राया या परिणामाची ओळ हे मांडोनी संसार दवडोनी सांगा विठ्ठल सद्गुरुतं नमामि काविरामं रणरङ्गधीरं राजेन्द्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं श्रीरामं शरणं प्रपद्ये अलङ्कारपुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं वीरेन्द्राणि देवेः सदा स्तूयमानं समाधिस्मृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति समचरण सरोजं सान्द्रलीलाकुलाभं जगन्विठपाणिं मण्डनां
तुलसीमाला कंधरं कंदनेत्रं सदा यदवदहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरो या मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी शिनमद झाला संसार रमेश या नामे झाले काया या सुखा उपमा नाही द्यावयाशी आला कराशी निर्विकार नित्य दावे देते नामाचा गजर ओश जय जयकार ऐकता तातडीते काय हरे गुण गाय अनेक उपाय मुळकाचे मूळ नरकाचे राज्यमती नांदी अंतरे बहुते पाय दुरी हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्णी कथा दुंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
जननी देवाची नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर गुरुविचार सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो जाद्याविद प्रतिपदे सुसंगत्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमध्ये प्रकाश अवतारी आता हृदय फुले तव फाळुण्या भले वरी वैसव पावले सद्गुरूंजी मस्तक हे पाया वारकरी संतांच्या 50 अक्षरे करशी भरोवरी शेकी तुझे तोंड तुझ वैरी दया या परिणामाची वळ हे मांडवणी संसार दडोनी सांग परता प्राप्तस्थली भगवान सिद्धेश्वराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्ताने सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षरे या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रोवला अशी कैवल्याची पुतळा साधकाचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा अलंकापूर निवासी असलेले ज्ञानाचा सागर श्रीमंत श्री सद्गुरू ज्ञानोबराया यांचा 4 चरणांचा या इहलोकामध्ये आलेल्या उच्च प्रतीच्या साधकांना उपदेश करणारा अभंग आहे. विठाला 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 या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाने संसार आणि राम, रामात संसार, संसारात राम यांची सांगड बांधलेली आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात संसारामध्ये राम अशा पद्धतीने आहे की रामाशिवाय संसार नाही, संसाराशिवाय राम नाही. राम या इहलोकामध्ये आलेल्या प्रत्येक साधकाला माऊली ज्ञानोबा सांगतात की राम नाम हेच आपल्या जीवनामध्ये तारक आहे. नाही याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून जीवनामध्ये भरोबरी धावपळ त्या ठिकाणी धावाधावी केल्यापेक्षा माऊली ज्ञानोबा म्हणतात जीवनामध्ये 2 अक्षर आहेत ते आपलेशे करा. नुसते आपलेशे करू नका, त्या नामाच्या नामचिंतनाची ओढ आपल्या जीवनामध्ये या परिणामाची ओढ हे मांडोनी संसार दवडोनी सांडी परदा आपला असलेला संसार दवडून टाका म्हणजे सोडा, त्याची आसक्ती कमी करा. आपच्या पुढे जाऊन मौली ज्ञानोबा सांगतात या राम नामाची ओळ कशी मांडायची म्हणले रकारा पुढे एक मकार मालिका होईल काय राम नाम तयार होईल आणि फायदा उतरशी समतुका शंभूतिया भगवान शिवाच्या ओळीमध्ये आपल्याला जाऊन त्या ठिकाणी भगवान शिवाच्या समतुल्य आपल्याला स्थान मिळेल. माऊली ज्ञानोबराया हे तुम्ही कशावरून सांगतात? माऊली ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या आराध्य दैवत पंढरीश परमात्म्याची आण शपथ घेतो, माझ्या हृदयामध्ये सुद्धा मी तेच जपतो. बाप रखमादेवी वरू विठ्ठलार धई आपली आणवाही त्रिभुवनी रया या परिणामाची वळही मांडोनी संसार दवडोनी सांगी वरदा विठाला 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 विठाला. या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याद देवची येण्याप्रमाणे गेल्या जवळजवळ 43 वर्षाचा अगदी अनादी असा असलेला इतिहास या नेवरगाव नगरीला आपलं भिंगारे नगरीला लागेल. नेवरगाव नगरी जरा जास्त दिवस राहिली ना म्हणून भिंगारे नगरीला हा 43 वर्षाचा इतिहास वारकरी संप्रदायाचे सर्वात जुने या ठिकाणी साधक आणि म्हणून या भिंगारे नगरीमध्ये आपण गेल्या जवळजवळ 43 वर्षापासून हा नाम सप्ताह करतो. अखंड हरिनाम सप्ताह आहे. यावर्षी नवीन यामध्ये आणखी एक आयोजन झालं श्री सिद्धेश्वर महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी जमतात. अगदी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे अशा पद्धतीने चाललेला हा अखंड साधला हा पर्व काळ गेला अंतरिचा मूळ. सध्याचा पर्व काळ म्हटलं का देव भक्त नाम आणि अजून व्रत असा चतुर्थ
द्वितीय संगम नाही, तृतीय संगम नाही, मग चतुर्थ संगम आहे. कसा कसा भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म सोहळा आहे. रामनवमी काल झाली, येणार आहे हनुमान जयंती, उद्या कामिका एकादशी आणि अखंड नाम यज्ञ चालू आहे. नाम जप कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम असा अद्वितीय असा हा सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्यामध्ये आपणास सर्वांच्या मते, सर्वांच्या आग्रह खातर या गावातीलच ज्येष्ठ वारकरी आदरणीय चेअरमन यांनी मला जवळजवळ महिन्यापूर्वी सेवा दिली, याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व ग्रामस्थांचे, भजनी मंडळाचे धन्यवाद. या ठिकाणी आता पुढचं बोलण्याच्या आधी ज्या महान महान विभूती आहे त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. पैकी या पंचकृषीमध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचं बीजारोपण केलं, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला रंगावरी, असं चालता बोलता देव पाहायचा असेल आपले आदरणीय श्री हरिभक्तीपार रंगनाथ बाबांकडे बघा. चालता बोलता देव, काय म्हणता असतो कुठे कार्यक्रमाला बाबांची गाठ झाडली का चालता बोलता देव. इतरत्र देव पाहू नका, सर्वा घटी राम देहा देही सूर्यप्रकाश इतरत्र बघू नका. माऊली ज्ञानोबराय सांगतात जे जे भेटे भूत यामध्ये बाबांचा नंबर. म्हणून या नगरीमध्येच असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण साहेबराव बाबा काळे, त्यानंतर आमच्याबरोबर त्र्यंबकला होते भास्कर बाबा काळे. आणि या गावाचं फार काय मोठं भाग्य म्हणावं लागेल, इथं एकाहून एक बळीरे असे अनेक विभूती या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या या बाजूला आम्हाला धोतर नेसता येत नव्हतं, आशापासून गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गोकुळ बाबा. नाही नाही, आम्हाला इकडे यायच्या आधीपासून जुना परमार्थ आहे महालखेडे बाबा. महालखेडेचं मला कौतुक वाटतं. एक बाबा आहे आणि एक बाबा गायनाचार्य, अगदी सुंदर पद्धतीने. आणि मग गुरु पौर्णिमेला कुठं जायचं असा जर विचार केला, पहिलं बाबांचं नाव येत असतं ठाला विठाला महाराष्ट्रात नामवंत ख्यातवंत आपल्या आवाजानं मोठमोठ्यांना मंत्रमुग्ध करून टाकणार प्रतिष्ठित सर्वांच्या नाही नाही या महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या अखंड कानामध्ये गळा आवाज येतो. हे काय सुंदर गवळणी की नाही. असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने. त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नाव लौकिक आहे, आवाजाला थोड नाही असे सोपान बाबा. आपल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला बसलेले नाही नाही मृदंगाचे मृदंगमणी. आवाज कसा जिथं पाहिजे तसा आहे नाही, आवाजाला त्या मृदंगाला हा पाशी पडते. काय सांगावं, रामकृष्ण हरी जाट असो त्यांच्याही चरणावर दंडवत. आणि पंचकृषीमध्ये कुठेही म्हटलं का विनेकरी बाबांचं. बरं विनेकरी म्हटल्यानंतर जागेवर थांबत नाही असं महात्मा. हे महात्मे आहे तोपर्यंत सेवा करून घ्या, कारण गेल्यानंतर सेवेचा संधी मिळत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत असं म्हणतात बा जगद्गुरु तुकोबराय, भुके नाही अन्न. हा पुढचं बोलत नाही, तुम्हाला तुमच्या पाठ आहे. त्यानंतर सुभाष बाबा, संजू भाऊ आमच्या बरोबर आले, संतोष बुवा. त्यानंतर नवीनच या वर्षी ओळख झाली, लगेच या वर्षी लगेच कार्यक्रमात सोहळं लावून उभे आहे नाव सार्थक बुवा. त्यानंतर नुकतंच आगमन झालं, आता सांगूच राहिलं तुमचं नाव घ्यायला काय. नुकतंच आगमन झालं बाबांचं. त्यानंतर सर्वच आमच्या बरोबर आले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी अंबादास बुवा, नंतर सोमनाथ भाऊ. सगळेच आता जरा सगळ्यांचं नाव घेतलं म्हणलं की मग आपल्याला जरा आमच्या बरोबर मृद हार्मोनियमची साथ करतात, आमच्यावर नितांत प्रेम करणारे रमण भाऊ,
आणि असा सर्वांचं तुम्ही म्हणशाल सर्वांचं नाव घेतलं आमचं तुम्ही पण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की असा खूप सुंदर असा या ठिकाणी लवाजमा फक्त सांगणारा रक्कमी पडलाय. कशानं ज्ञानानंही काम आहे वयानंही कमी आहे आणि उंची नाही. या ठिकाणी मंडळानं जरा चांगलं सिस्टम केले काय जरा उंची वाढवली कुणाची परमार्थाची ह्याला हरामध्ये जास्त वेळ नाही देता आपण आपल्या चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करू. माऊली ज्ञानोबरांचा 4 चरणाचा अभंग आहे. माऊली ज्ञानोबा या अभंगामध्ये उच्च प्रतीच्या साधकाला उपदेश करतात. नाही या इहलोकामध्ये आलेल्या प्रत्येक मनुष्य मात्राला राम नामाची या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये राम नाम किती महत्वाचे याचं या ठिकाणी एक दिग्दर्शन करतात. माऊली ज्ञानोबा सांगतात या इहलोकामध्ये संसार आणि राम आणि संसार या दोघांची सांगड घातली पाहिजे. नाही आपण ज्या संसाराकडे दुःखरूप म्हणून पाहतो आहे ना संतांची वचने दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे संसार सुखाचा विचार नाही कोठे नाही नाही या इहलोकामध्ये आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आधी आहे आणि मग एखाद्या वेळेस भेटलं तर सुख आहे. पण माऊलीला अपेक्षित जो संसार आहे तो आपला संसार नाही ज्यामध्ये घर दार माड्या बंगले वगैरे वगैरे हा संसार माऊलीला अपेक्षित नाही. मग संसार 2 प्रकारचे एक आपण करतो तुम्ही आम्ही पती पत्नी आपले मुलं काय असेल नसेल आपली इस्टेट ती असते हा संसार. पण संतांना हा अपेक्षित नाही. मग संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवाद अंथरुण माझी केळे इंगळ इंद्रिय वज्रघाते उष्णवरे ज्वाळ सुशिले काय करू दुर्वर हे चांडाळ विठोबा दान दे गा तुझ्या सारिके नामा. असे अनेक प्रमाणे संसार पण ते आपल्या संसाराला लागून होतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात मला हा संसार कसा वाटतो लटिका व्यवहार लटिका व्यवहार सर्वा संसार लटिका व्यवहार सर्व संसार लटिका लटिका व्यवहार सर्व संसार वाया येर दान हरी वीणा वाया येर दार हरी वीणा हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना वाया येर दार हरी वीणा वाया येर दार हरी वीणा हरी मुखे माना 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 हरी मुखे माना. हा लटका हा कधीच झाला नाही मला संसरती इति नाम संसार हा म्हणजे
माऊली ज्ञानोबा याला प्रपंच म्हणतात. हा कधी झाला नाही. हा संसार मला या ठिकाणी अपेक्षित नाही ना. मग माऊली ज्ञानोबा म्हणतात या इहलोकामध्ये आपण जन्म होतो, मृत्यू होतो, मृत्यू होतो, जन्म होतो, उपजे ते नाशी, नाशिले ते पुनरपिनिशी, हे घटका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा जो आपला संसार चाललाय जन्माचा आणि मृत्यूचा, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फलित व्हावे फलिता नित्य भावे फलिता. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फलित, नित्य भावे फलित, नित्य भावे फलित. किती वेळा जन्म यावे जन्म यावे नित्य भावे फलिता भावे फलिता नित्य भावे फलिता. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे नित्य भावे फलित, नित्य भावे फलित, नित्य भावे फलित, भावे फलिता. किती वेळा जन्म यावे नित्य भावे पाहिजे. हा जो संसार आहे ना, हा सुखाचा झाला पाहिजे. म्हणजे काय, येरधार संपली पाहिजे. आता येण्याची तैसे येण्याची संसारे शरीरे येणे संसारा येणे सरे किंबहुना येरधारी चिरा पडे. हा संसार माऊलीने इथं अपेक्षित आहे. आणि मग माऊली या संसार म्हणतात अवघाची संसार सुखाचा. आजी संसार सुफला झाला गे माया, आजी संसार सुफला झाला गे माया. आजी संसार सुफला झाला गे माये, आजी संसार सुफला झाला गे माये. देखिए माया विठोबाचे, येले माया विठोबाचे. तो मजभावा, तो मजभावा, तो मजभावा, तो मजभावा. देखिए माया विठोबाचे, देखिए माया विठोबाचे. तो मजभावा, तो मजभावा, तो मजभावा, तो मजभावा. नाव राहून गेलो होतं शरद भाऊ. सुंदर टाळ्या वाजवा. हला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. आजी संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मला हा संसार अपेक्षित आहे. आपली यरधार संपली पाहिजे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली यरधार झाला सफल व्यापार. जोपर्यंत हा संसार आहे, कुठला, जोपर्यंत हा संसार आहे, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, हा संसार आहे. जोपर्यंत या संसारात राम आहे तोपर्यंत हा संसार आहे. ज्या दिवशी आतला राम निघून गेला हा संसार संपला. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. तेने चुके फेरा गर्भवासा, तेने चुके फेरा गर्भवासा, तेने चुके फेरा गर्भवासा. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र. ओ नाशिवंताटी प्रिय पुत्र धन, नाशिवंताटी प्रिय पुत्र धन, नाशिवंताटी प्रिय पुत्र धन, नाशिवंताटी प्रिय पुत्र धन.
बरोबर म्हणतात आईशी जोडी करा राम कंठी धरा देणे चुके फेरा गर्भवा. हा संसार माऊलींना अपेक्षात आहे म्हणून हा अवघाची संसार सुखाचा करेन पण कशामुळं तर राम नामामुळे. पण कुठला राम कुठला राम आपल्याला खूप राम माहिती आहे पण कुठला राम माऊलींना अपेक्षित आहे. तुमच्या पुढे मी आज 5 राम ठेवणार आहे. पैकी कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये 6वा अवतार झाले भगवान विष्णूचे पार्षद परशुराम. कोण परशुराम? भगवान विष्णूचे अगदी एकदम जिवलग जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका माता यांच्या पुगुदरी ज्यांचा जन्म झाला अमूर्त होता अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेवर ज्यांचा जन्म झाला असे परशुराम. काहीच नाही झालं जीवनामध्ये परमार्थ उच्च प्रतीचा आणि ज्याचा उच्च प्रतीचा परमार्थ त्याच्याकडे जरा क्रोधही जरा लवकर येतो. जमदग्नी ऋषी अगदी क्रोधिष्ठ आणि त्यांचाच वारसा पुढे चालला कोणाने? परशुरामाने. त्यांच्याकडे क्रोध अति लवकर. पण काय झालं जमदग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये एक कामधेनू नावाची गाय होती. कामधेनू म्हणजे काय? आपण केलेली कामना जिनं पुरवायची तिला म्हणायचं कामधेनू. चिंतामणी. चिंतामणी असा आहे हातात जर आला अजून माझ्या हातात आला आल्यावर सांगत आपण काय मनामध्ये संकल्पना आणावी चिंतामणीनं पुढे आणून ठेवावी. चिंतामणी कामधेनू कल्पतरू चिंतामणी इथं सर्वच कामधेनू. जमदग्नी ऋषीच्या आश्रमातली असलेली कामधेनू सहस्र अर्जुन नावाच्या राजानं पळवून नेली. का नेले काय नेले भरपूर मोठा कथा बागे एवढा जास्त विस्तारानं सांगत नाही. पण आज त्या ठिकाणी ती गाय पळून नेली आणि कालांतराने जमदग्नी ऋषीचा घात सहस्र अर्जुनांच्या हाताने झाला. राग आला परशुरामाला. परशुरामाने निक्षत्रिय पृथ्वी करण्याचा संकल्प केला. एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पण म्हणतात बीज शिल्लक राहील. बीज सगळे क्षत्रिय मारले पण स्वतः शिल्लक राहिले ना. हा मी खूप त्रास देतो गो. मी तू पणाची थोर आली भुली मी कोठेही ओटिकी मोडली अहम विवेके काया जड झाली. हा मी सर्वांना त्रास देतो. परशुरामानं निक्षत्रिय पृथ्वी केली पण स्वतः शिल्लक राहिले. आणि मग सत्ययुग संपलं. सत्ययुग संपलं. परशुरामाला हा सुद्धा राम माऊलींना अपेक्षित नाही. कारण क्रोध ज्यांच्याकडे शिल्लक आहे तो माऊलींना चालत नाही. माऊली म्हणतात सर्व रिकाम करा तुका म्हणे चित्त करावे निर्मळ मग येऊनी गोपाळ राहील ते. मग क्रोध चालत नाही. मग सत्ययुग संपलं त्रेतायुग लागलं. आता सध्या ज्यांचा जन्मोत्सव चालू आहे कालच आपण ज्यांचा खूप सुंदर अशा पद्धतीने आणि आताच्या जवळजवळ 2-4 वर्षाच्या जन्मोत्सवाला अधिक प्राधान्यात आहे. अगदी मोठ्या थाटामाटाने. का 500 वर्षाच्या वनवासानंतर रामलल्लाची स्थापना झाली. कुठं? अयोध्येला. आपल्या हयातीत झाली. आपण सर्व मोठे भाग्यवान आहे. जे गेले नाही त्यांनी अयोध्येची यात्रा करून यावे. विलक्षण प्रकारे एक विलक्षण त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी बनवलेले. काल दुपारी आपण बरेच जणांनी व्हिडिओ माझ्या स्टेटसला पण आज होता बघा. प्रभू रामचंद्राच्या भाल प्रदेशावर म्हणजे कपाळावर दुपारी 12 वाजता बरोबर सूर्याचे तेज किरण त्या ठिकाणी येते. आणि काय कारागिरी काय इंजिनिअरिंग बरोबर 12 वाजता त्या ठिकाणी जसं नामदेवराय वर्णन करतात माध्यान्नाशी दिनकर बळभरी होय स्थिर. एक क्षणभर तिथं राहतो. आणि हे त्यांना माहित होतं हो. कोणाला? आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांना माहित होतं. मग त्यांनी इंजिनियरला सांगितलं
इंजिनियरने तशीच त्या ठिकाणी कलाकृती केली आणि त्रेतायुगामध्ये दाशरथी राम झाले. कोण? दशरथी राम. आपणा सर्वांना माहित आहे भगवान सर्व देवांचे राजे इंद्र चंद्र सर्वांना मदत करणारे दशरथ राजा यांच्या पोटी आणि कौशल्य मातेच्या पोटी प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. राम अवतार झाला. आता पुढे भरपूर रामायण झाले. राम आपल्या नाशिक भागाकडे आले. कशाला? फिरायला? वनवासामध्ये आले. सर्वात जास्त वनवासातला काळ मार्ग त्यांचा क्रमण झाला असेल तर आपल्या पंचवटीमध्ये. म्हणून याच ठिकाणी रावणाने सीतेचं हरण केलं, नीला अशोकवाटीमध्ये ठेवलं. आता बरंच रामायण मध्ये पण रामायणावर काय महिना बोलावं असं रामायण, पण आता आपल्याला वेळ कमी. चला, रावणानं सीतेला उचललं, अशोकवाटीमध्ये ठेवलं. अशोकवाटीमध्ये मग प्रभू रामचंद्राने नल नील नावाच्या वानरांच्या मदतीने सेतू बंधन केलं. तिकडे गेले आणि राम रावणाचं घनघोर युद्ध झालं. हो, आता राम रावण कसं युद्ध झालं, कसं झालं? माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा उपमा देता आली नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात, राम रावण झुंजले कैसे, म्हणजे राम रावण जैसे. कारण दुसरी उपमाच नाही त्या युद्धाला. कसं घनघोर युद्ध झालं, 1-2 मिनिटाचा प्रसंग सांगतो, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. असं काय झालं? द्वापार युगामध्ये भीम आणि भीमाला एकदा लहर आली. काय? श्रीलंकेला फिरायला जायचं, लंकेला फिरायला जायचं. त्यावेळेस राम म्हणजे त्रेतायुग झालेलं होतं, राम रावण युद्ध झालेलं, सर्व संपलेलं होतं. भीमाला लहर आली. आता काही लोक जे डोक्यात म्हणजे शरीरानं दांडगे असतात त्यांना काही पण लहरी येतात, कारण ते डोक्यात कमी असतात. ढाला ढाला भीमाला म्हटले आता आपल्याला जायचं कुठं? लंकेला फिरायला गेले. लंकेला फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी लंकेचं राज्य दिलं होतं. कुणाला? लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना, केली चिरकाळ स्थापना. लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना. लंकेमध्ये आणि तिथं चिरकाळ स्थापना केली होती. कोणी? भगवान प्रभू रामचंद्राने चिरकाळ स्थापना केली होती. कोणाची? लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना. आणि विभीषणाचं राज्य त्या ठिकाणी मंदोदरी वगैरे वगैरे. भीम त्या ठिकाणी गेला आणि भीम त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदा जवळ अतिथी येतो, तो काही तिथी सांगून येत नाही, म्हणून त्याचं नाव अतिथी. तिथी मुहूर्त कधी यायचं काय सांगता येत नाही, म्हणून त्याला म्हणायचं अतिथी. भीम त्या ठिकाणी गेला. अतिथी आले ना, मग अतिथीचा सन्मान व्हावा. आपलं सनातन धर्म सांगतो, भागवत धर्म सांगतो, विनमुख गेली अतिथी मी सर्व सुकृताची संपत्ती. अतिथीचा सन्मान व्हावा. आपल्याकडं वेदांची वचने मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे भीमराज त्या ठिकाणी लंकेमध्ये गेले. अतिथी आल्यानंतर पहिल्यांदा आधी कळालं ना, त्यावेळेस नव्हता.
त्या आता आणला ब्रिटिशांनी आपल्याकडे. त्याच्या आधी आपल्यावर गुळ पाणी. विठाला विठाला विठाला. भीमाचा आदर अतिथ्य झालं. थोड्या वेळ बसले पण भीमाला जरा जरा भारतवर्षातून लंकेमध्ये गेले जरा घाम आला तर म्हटलं मग आता स्नान करायचं. मग स्नान करायला भीमराजाला त्या ठिकाणी बिभीषणानं आवाज दिला. म्हटले या स्नान करून. लंकेच्या बाहेरच तिकडे युद्धभूमीकडे एक सरोवर होतं. सरोवरामध्ये गेल्यानंतर भीमानं त्या ठिकाणी यथेच्छ स्नान केलं. यथेच्छ भीमाचं स्नान म्हणजे आता आपलं स्नान नाही. भीमानं यथेच्छ सुंदर असं पाणी त्या ठिकाणी सरोवर होतं. सरोवरामध्ये भीमानं स्नान केलं आणि सरोवराला त्या स्नान केल्यानंतर भीमानं पुन्हा परतीचा प्रवास घ्यायला राजवाड्यामध्ये आले आणि सहज बिभीषणाकडे चौकशी केली. म्हटले हे सरोवर किती वर्षाचं आहे? खूप छान असं सरोवर आजपर्यंत मला पाहायला भेटलं नाही. बिभीषण गालात किंचित हसला. तर किंचित हसणारे लोक आहे ना जरा लक्षात असू. गालात हसला का काहीतरी तिथे नाविन्यता आहे, काहीतरी वेगळेपण आहे, काहीतरी तिथे विनोद तयार व्हा. लई जण हसले होते. भागवतामध्ये जवळ 32 जणांची हसण्याची यादी. आता एवढी सांगत नाही पण बिभीषण का हसत ते सांग. बिभीषण हसला. म्हटले भाऊ ते सरोवर नव्हतं मग माझा मोठा बंधू कोण कुंभकर्ण गेला का त्याची कवटी पडलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे, तू त्याच्या स्नान करून आला. एवढी मोठी केवटी होती. कोणाची? कुंभकर्णाची. मग असं विचार करा एवढ्या मोठ्या कुंभकर्णानं रामानं मारलं ते राम रावण युद्ध कसं झालं असं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात राम रावण झुंजले कैसे राम रावण जैस. जिथं दृष्टांत सापडत नाही, जिथं तुलनात्मक शक्ती सापडत नाही तिथं अमुक अबब असंख्य ज्या ठिकाणी संकेत सांगता येत नाही त्या ठिकाणी आपण म्हणतो सागरात किती पाणी अबब त्याची सूर्याचा प्रखर तेज किती सांगता येत नाही. व्यासांनी किती ग्रंथ केले सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायण म्हणावं लागलं व्यासे ही अमोघ ग्रंथ केले व्यासे ही अमोघ ग्रंथ केले व्यासे ही अमृत ग्रंथ केले व्यासे ही अमृत. याजसाठी जप याजसाठी पाप व्यासे ही अमोघ ग्रंथ केले व्यासे ही अमोघ ग्रंथ केले व्यासे ही अमोघ ग्रंथ केले. याजसाठी जप याजसाठी ताप व्यासे ही अमोघ ग्रंथ केले व्यासे ही अमोघ ग्रंथ केले व्यासे ही अमोघ ग्रंथ केले. यादसाठी तप व्यासे ही अमूप ग्रंथ केले. म्हणजे संख्यात सांगता येत नाही तिथं असे अबब अमूप असंख्य हे शब्द वापरावे लागतात. राम रावण झुंजले कैसे राम रावण जैसे माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. पण माऊली ज्ञानोबरायांना हाही राम अपेक्षित नाही. कारण राम येण्याच्या आधी राम नाम राम जन्माला येण्याच्या आधी राम नाम होत. कसं लीला वाल्मिकी दैशाची कर पण राम जन्माला येण्याच्या आधी राम नाम होतं. कोण? वाल्मिकी ऋषींना ज्या वेळेस उद्धार केला वाल्मिकी ऋषींचं नावाने खूप मोठी कथा आहे तुम्हाला सर्वांना सुद्धा आहे. फक्त सांगतो राम जन्माला येण्याच्या आधी राम शिल्लक होता. राम नाम शिल्लक होतं नाही नाही राम नामाने भरदाच जणांचा उद्धार झाला. कोणा झाला ते नंतर सांगला आता वेळ भेटला. आज मला काय सांगायचं माऊलींना हाही राम अपेक्षित नाही. कारण राम नाम जन्म माऊली रामाच्या आधी. मग त्यानंतर त्रेतायुग संपलं द्वापर युग लागलं. द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचे बंधू बलराम जन्माला आले. बलराम जन्माला आल्यानंतर बलराम जन्माला येण्याच्या आधीच बलराम सांगत होते जेव्हा मी काही जन्माला येत नाही. म्हणले का आता लय मोठं तिकडे काल्यात जावं लागेल आपल्याला. काल्यात जायचं नाही. बंधू बळीभद्राची बलरामाची आज्ञा भगवंताने पाळावी आयुष्यभर. ह्या वचनावर बलरामाने जन्म घेतला. म्हटले आता तू वडील होईबा सर्वज्ञ
पाळीन मी आज्ञा तुझी बारी तू वडील होऊन तुझी आज्ञा पाळल भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणलं का भल्या भल्या राजकारणाने शिकावं असं राजकारण भगवान श्रीकृष्ण नाही नाही राजकारणामध्ये एक नंबर जर असेल भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणून त्याला राजकारणामध्ये सक्सेस व्हायचं सफल व्हायचं त्यानं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अवश्य वाचायचं ह्याला विठाला बलरामाला सांगितलं तुझी आज्ञा जीवनभर पाळील पण जीवनभर बलरामाची आज्ञा पाळली नाही. याला तर राजकारण म्हणायचं कोरा 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 पण झालाच नाही ह्याला राजकारण कसं करायचं कशानं काय आकळायचं एक श्लोक ऐका पावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू फक्त एवढंच घ्यायचं आपल्याला जास्त काय घ्यायचं लय मोठं श्लोक आहे. कपटेन शत्रू कपटानं राजकारण करे पण राजकारणामध्ये सफल व्हाय भगवान श्रीकृष्ण बलरामाचं कधीच काही ऐकलं नाही महाभारताचं युद्ध सुरू झालं मग बलराम दादा महाभारतामध्ये युद्ध जर राहिले खचितच पांडवांचा विजय होणार नाही मग बलराम दादाच्या हातून एका गायीचा वध करून घेतला बलराम दादाला हातून गोहत्या झाली मग गोहत्याचं काय प्रायश्चित्त म्हटले तीर्थयात्रा करावं लागेल मग तीर्थयात्रेला बलरामाला काढून दिलं तोपर्यंत बलराम दादाचे शिष्य कोण दुर्योधन बलराम दादाचा शिष्य दुर्योधन जो क्रोधी अविश्वासी जीवनामध्ये कधीच त्यानं चांगल्या गोष्टीवर धर्मावर चालला नाही आणि ती अधर्म हा बलराम दादाचा शिष्य कोण दुर्योधन बलराम दादानं दुर्योधनाला गदा चालवायची शिकवली पण कुणावर कधी का हे शिकवलं नाही माऊलींना हा सुद्धा राम अपेक्षित माऊली म्हणतात हा सुद्धा राम मला अपेक्षित नाही क्रोध द्वापार युग संपलं कलियुगामध्ये एक राम जन्माला आले कोण आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभले कोण तुका झाला से कळस तुका झाला से तुका झाला से कळस कलियुगामध्ये अवताराला आले जगद्गुरु तुकोबाराय म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नोही तुझा भगवान विष्णूचा अवतार असलेले जगद्गुरु तुकोबाराय अगदी भक्ती कशी करावी जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या मार्गामध्ये अगदी कलशस्थानी ज्यांचं नाव घेतलं तुका झाला शे कळश भजन करा सावकाश जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र जर पाहिलं तर अगदी आपल्याकडे ज्या गोष्टी आज अनुकूल आहेत त्या कधीच त्यांना अनुकूल झाल्या नाही तरी सुद्धा असा परमार्थ केला काही शेवट पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी नाही जगाला त्रास देणारा काळ जगा काळ खाय आम्ही माथा दिला अशी उच्च प्रतीची भक्ती केली पण माऊली ज्ञानोबा म्हणतात हा सुद्धा राम मला अपेक्षित नाही पण तुकाराम सुद्धा अपेक्षित नाही कारण ती माझ्या नंतर जन्माला माऊली ज्ञानोबरांच्या मनातील संकल्पित राम कोणता सांगू का माऊली ज्ञानोबा हरिपाठात वर्णन करतात काय सर्वागटी राम देहा देही
सर्व गटी राम दे दे एक सुलभ कशा का सत्रे सर्व गटी राम दे दे एक सुलभ कशा का सत्रे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम एक सर्व गटी राम देहा दे 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 एक सूर्यप्रकाशक सहस्रराश्मी सूर्यप्रकाशक सहस्रराश्मी सूर्यप्रकाशक सहस्रराश्मी हरिमुखे माना 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 सर्व गटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्या घटात त्या घटात इथं तिथं नाही नाही विठ्ठल जळीस तळी भरला रेता ठाव नाही उरला जिकडं तिकडं बघावं त्यालाच हरि व्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट हुए जाना हरि व्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट हुई में जाना हरि व्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट हुए में जाना भाव से प्रगट हुए में जाना सिया राम जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरी व्यापक किती या त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता आहे नाही नाही हे त्रिभुवन नाही असे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा व्यापक त्रिभुवनी असा व्यापक असेला हरी संतांनी आणला ही रूपाबळे रोवरोनी खळे हरिदासी आणि तू माझ्यात तुमच्यात बसलेल्यापैकी अगदी शेवटच्या बाल्कनी एरियामध्ये बसणाऱ्याच्या सुद्धा घटाघटामध्ये देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरणी उरला जरा तेरी भरणी उरला जरा तेरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरणी उरला जरा तेरी भरणी उरला जरा तेरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी परिवनटला नाना परी उरला चराचरी बरोनी उरला चराचरी 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 हरी उरला नाना परी तुमचं नाव नाही घेतलं का अजून विठाला विठाला विठला 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 सिद्धेश्वर मंडप साऊंड सिस्टम पुरणगाव ठोंबरे भाऊ नतमस्तक रामकृष्ण हरी विठाला विठाला हरी नटला नाना परी जिकडं पावे तिकडे माऊली ज्ञानोबा म्हणतात म्हणून अर्जुना मिनसे
ऐसा कवनु ठावासे परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. अर्जुना मी नसतो नाही असा एक सुद्धा ठिकाण नाही. हा माऊली ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू. हा माऊलीना हा राम अपेक्षित आहे. आणि मग या रामाचं काय करायचं माऊली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही इतरस्त या ठिकाणी त्या ठिकाणी भरोवरी न करता धावाधावी न करता धावपळ न करता सायास न करता या देवाचं नाव घेवरा. कारण तुम्ही इतरत्र जर सायास केले तर तुमच्या पदरात दुःख पडणार आहे. याचा खुलासा माऊली अभंगाच्या पहिल्याच्या 50 अक्षरी परसी भरावारी. 50 अक्षरी करसी भरवारी. 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 शेखी तुझे तोंड वैरी राया. शेखी तुझे तोंड वैरी राया. या परिणामाची ओळही मांडोनी. या परिणामाची ओळही मांडोनी. शेखी तुझे तोंड वैरी राया. शेखी तुझे तोंड वैरी राया. या परिणामाची ओळही मांडोनी. या परिणामाची ओळही मांडोनी. करसी बरोबरी. शेकी तुझे तोंड तुझं वैरी रया. या परिणामाची ओळ हे मांडून माऊली ज्ञानोबा म्हणतात 50 अक्षरी करशी बरोबरी. शेकी तुझे तोंड तुझं वैरी रया. 50 अक्षर. आता जरा सांख्य योग आहे सांख्यशास्त्र आहे. मी बोलून गेलो पहिल्यांदाच चिंतनामध्ये बोलत असताना प्रस्तावनेमध्ये की अभंग हा उच्च साधकासाठी तयार झाले. साध्या साधकासाठी चॉकलेट देऊन संत महात्मे सोपेवर मामा सांगितले संती टाळदिंडी हाती नाव मिळवाचा. किंवा मग माऊली ज्ञानोबांची 4 मुलं योगी साधक ज्ञानी आणि जडजीव. जडजीवासाठी तयार झाला हरिपाठ. योग्यांसाठी तयार झाली चांगदेव 65. नाही नाही अमृत अनुभव चांगदेव 65चं चांगदेवासाठी. आणि साधक उच्च प्रतीच्या साधकांसाठी तयार झाली ज्ञानेश्वरी. माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरी जर पाहायची ठरली तर चांगल्या चांगल्याला अजून बरेच शब्द का ज्ञानेश्वरीच काय आपला हरिपाठ सुद्धा असा आहे. काही शब्दांचे अर्थ अजून उमगले नाही उमगले. आपण सोयीसाठी त्या अर्थांना जरा आपल्या सोयीसाठी लावून घेतलंय. आपले संस वाटी करून ठेवलं. आपण सोयीसाठी म्हणतो आपल्या सेवेसाठी. हा संस वाटी ढाला ढाला फक्त असे एक एका अक्षरात आहे माझा रमाकांत. माऊली ज्ञानोबा म्हणतात 50 अक्षरी. काय 50 अक्षरी. हा सांख्यशास्त्र आहे. जसा माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांख्ययोग नावाचा अध्याय. सांख्ययोग जिथं जिथं संख्यात्मक शब्द आले
का तिथं तिथं सांख्य योग तयार होतो. माऊली नाम हरिपाठ सांगतात 7-5 दिनदर्शकांचा मेळा एक किंवा 7-5 तीन मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. असे अनेक ठिकाणी संख्यात्मक प्रश्न येतात. काय झालं का भोजराजाच्या पदरी कालिदास नावाचा एक त्याच्याकडं कलाकार. कसा कलाकार होता? कालिदासानं काय करावं? गायन कर. काय करावं? गायन. गायन करता करता भोजराजा इतकं सुंदर वाटायचं, इतकं सुंदर वाटायचं. त्या कालिदासाच्या जीवनामध्ये त्यानं जर गायन केलं, ऐकलं, तर असं म्हणतात कालिदासानं मल्हार गावा मेघातून पाऊस पडावा, आम्ही गावात हाय तो गाय ठाला विठाला त्याने दीपराग गावा दिवे लागत होते. आता पुढचं बोलत नाही. अशा कालिदासाची कीर्ती ऐकून एक काशीहून विद्वान त्यांना भेटण्यासाठी आला. आता विद्वान म्हटल्यानंतर तिथं काही कमी जास्त नसतं. मग विद्वानामध्ये पहिले वाद व्हायचे आणि वादातून संवादातून शास्त्र निर्माण व्हायचे. आता विद्वानामध्ये वाद होत आहे, पण वादातून भांडण निर्माण होतं आणि भांडणातून असमंजस्यपणा आणि ती अधर्म तयार होतो. पहिले विद्वानांचे वाद व्हायचे, आणि वाद झाला, संवाद झाला. गीता शास्त्र नावाचं सुंदर असं शास्त्र, या विश्वाला तारणारी गीता तयार झाली. कोणामध्ये वाद झाला? भगवान श्रीकृष्ण अर्जुन संवाद हे इथे नाम गीता. गीता शास्त्र. कालिदासाची कीर्ती ऐकून एक विद्वान काशीहून त्यांना त्यांची कीर्ती कशी आहे, कसे विद्वान आपल्याला वाद करायचा, वाद करण्यासाठी त्या ठिकाणी आले. कालिदासाच्या भोजराजाच्या नगरीमध्ये आले. आणि भोजराजाची नगरी म्हणजे आता ती काय आपल्यासारखी नगरी नव्हती. तिथं असे पहिले लोक माडी 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 घरं असायचे जुन्या गावात. तर वरच्या माडीच्या 3ऱ्या मजल्यावर एक सुंदर युवती उभी होती. आणि त्या विद्वानाचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्या युवतीकडे लक्ष गेलं आणि त्याने जरा काम भावनेतून त्या युवतीकडे पाहिलं. आता नजर स्त्रियांच्या लगेच लक्षात येते, हा समोरचा पुरुष आपल्याकडे कुठल्या भावनेने पाहतोय हे स्त्रियांच्या लगेच लक्षात येते. तिनं पाहिलं याची काहीतरी गडबड आहे. मग तिनं त्याला उत्तर दिलं, सरळ सरळ उत्तर दिलं नाही. मग ती म्हटली, ए दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो ते तुला कदापि मिळणार नाही, कारण मी 5ची 6वी आहे. तू 9 डोक्यावर घेतलं आणि 11वं घेऊन माझ्या बापाच्या घरी पाणी जरी वाहिलं तरी मी तुझी कदापि होणार नाही. आता त्या मुलीनं सांगितलं सांख्यशास्त्र. आता हा होता विद्वान, पण याच्या लक्षात येईना. त्यानं याला विचार त्याला विचार, शेवटी कालिदासाकच जावं लागलं. शेवटी कालिदासानं सांगितलं, म्हटले ती अशी तशी नाही, ती आपल्याच आडतीमध्ये तयार झाली. आता बरेच म्हणतात आता आमच्याकडे आडती तयार झाल्या आहे का नाही, आमच्याच आडतीतला महाराज पाहिजे आमच्या. आता त्याच्या पुढे तर लयच अवघड झालं. आता इकडे अलीकडे जातीतले सुद्धा लोक पाहायला लागले. नाही नाही नाही, वाईट आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदसाठी. कालिदासानं सांगितलं, ती जे सांगितलं तिनं जे सांगितलं ते ऐक. आपल्या हिंदू धर्मशास्त्र पंचांगामध्ये 12 राशी आहे. त्या 12 राशीतून तुला उत्तर दिलं. तिनं सांगितलं, ए दुसऱ्या क्रमांकाची रास आहे वृषभ. म्हणजे काय? बैल. ती सरळ सरळ त्याला म्हणले, ए बैला. असं सरळ सरळ म्हणल्यास त्याला किती राग आला. ए दुसऱ्या म्हणजे ए बैला, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो. काय? तिसरी रास आहे मिथुन. तुझ्या मैथुनाची अपेक्षा करतो, ती तुझी कदापि पूर्ण होणार नाही, कारण मी 5ची 6वी. 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या. ज्यांची राशी आहे त्यांनी लक्षात घ्या, माहिती असेल तर राहू द्या लक्षात. 5ची 6वी म्हणजे मी सिंहाची कन्या आहे.
माझ्याकडं असं तसं दूध नाही, सिंहाचं दूध, वाघिणीचं दूध, शिणीचं दूध पिलेले म्हटले. तू 9 डोक्यावर घेतलं. 9 काय कुंभ, हा 9 डोक्यावर घेतलं म्हणजे 9 कुंभच घेऊन आला डोक्यावर हांडा धनाचा, तरी तू डोक्यावर धन घेऊन आला. माझ्या घरी पाणी वाहिलं, पाणी कुंभ घेऊन, 11 राशी कुंभ घेऊन माझ्या बापाच्या घरी पाणी वाहिलं, तरी मी तुझी कदापि होणार नाही. याला म्हणायचं सांख्य शास्त्र. माऊली ज्ञानोबा सुद्धा ते सांगतात, 50 अक्षरी करशी बरोबरी. 50 अक्षरी म्हणजे काय? आपली मराठी भाषा आहे, अगदी इतकी समृद्ध आहे, इतकी सुखकार आहे. माऊली ज्ञानोबाला या जगातल्या अख्ख्या भाषेने, आपली मराठी भाषा इतकी सुदृढ आहे की माऊली ज्ञानोबाने जगातल्या अख्ख्या भाषेत होत. पण माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मराठीत, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करू, घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगा. माऊली ज्ञानोबांनी 56 भाषेचा केला शे गौरव. याचा अर्थ 56 येत होत्या अशा नाही, जगातल्या सर्वची सर्व भाषा माऊलीला येत होत्या. पण माऊलींनी या मराठी भाषेसाठी ज्ञानेश्वरी तयार केली. सर्व संतांनी मराठीमध्ये अभंगवाणी तयार केली. कारण आमचा मराठा असा आहे, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजाची ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. माऊली ज्ञानोबरायांनी म्हणावं. आणि ही मराठी भाषा इतकी सदृढ, आता सध्या सगळीकडे जगात प्रचलित भाषा इंग्लिश. काय करावं? ज्याला जरा जरा 2-2, 4-4 शब्द येतात ते सुद्धा कधी मध्ये कीर्तनात नाही, इंग्लिश भाषा अपुरी आहे, अपूर्ण नाही. तिच्यामध्ये 4च स्वर आहे. कुठले कुठले ऐकिड? शाळेतले कोण? शाळेतले जरा तरुण पार्टी जरा कमी वाटते, जरा मागे बसली बाल्कनी. इंग्लिश मध्ये 5 स्वर आहे, ए ई आय ओ यू. 6वा स्वर नाही. आमची मराठी भाषा एवढी सदृढ आहे, आमच्या मराठी भाषेमध्ये 14 स्वर, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा रू रू. 36 व्यंजन आहेत. 36 व्यंजन. जरा खोल लक्षात असू. मी पहिल्यांदाच बोलून गेलो की अभंग हा मोठ्या साधकांसाठी तयार झालेला आहे. 36 व्यंजने आणि 14 इतराम 52 वर्ण तयार झाले. माऊली ज्ञानोबा म्हणतात या 52 कचत क ख ग ग ग एवढी पेल्यापेक्षा 2च अक्षर घ्या. कोणती 2 अक्षर? राम राम 2 अक्षरे, राम राम 2 अक्षरे, सुलभ सुलभ आणि जागा मागी, जागा मागील शेवटाची हरे रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा वासुदेव सांगतो राम राम 2 अक्षरे, सुलभ आणि सोपा रे. सुलभ आहे, सोपे आहे. हे राम राम हे 2 अक्षर हे कसे सोपे? माऊली ज्ञानोबा म्हणतात हे 2च जीवनामध्ये घ्या. इतर अक्षरांची बरोबरी करू नका, इतर मंत्र पाहण्याचा प्रयत्न करू नका. अवघडा मंत्र जाणा. रामकृष्ण राम नामासारखं सोपं माऊली ज्ञानोबा म्हणतात. सुलभ, सोपं, घोमट, भरव दुसरा मंत्र नाही. मग काय करायचं याचं? माऊली ज्ञानोबा म्हणतात 50ची भरवर नका, मग याची ओळ तयार करा. अभंगाचं दुसरं चरण. यावरी नामाची ओळखी मागो, यावरी नामाची
ओळखी मांडोनी यावरी नामाची ओळखी मांडोनी यावरी नामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी यावरी नामाची ओळखी मांडोनी यावरी नामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी परिणामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी या परिणामाची ओळखी मांडोनी संसार दवडणी खाली करता संसार दवडणी खाली करता संसार दवडणी खाली करता संसार दवडणी खाली परता संसार दवडणी खाली परता संसार दवडणी खाली परता यावरी नामाची यावरी नामाची ओळखी मांडोनी यावरी नामाची ओळखी मांडोनी यावरी नामाची ओळखी मांडोनी संसार दवडोनी सांडी परत माऊली ज्ञानोबर म्हणता या परिणामाची ओळ हे मांडोनी या परी बरोबरी केल्यापेक्षा धावाधावी केल्यापेक्षा उद्वेग केल्यापेक्षा धायास केल्यापेक्षा माऊली ज्ञानोबा सोपं घ्या गोमट घ्या बरोबर घ्या सुलभ घ्या काय करा या परिणामाची ओळ मांडा आणि संसाराची आसक्ती कमी करा संसार म्हणजे हा संसार आपला पहिला विषय होऊन गेला या संसाराची आसक्ती करा राम नामाची ओळ मांडा कशी मांडा माऊली ज्ञानोबा म्हणतात रकारा पुढे एक मकार मांडिका उतरशी समतुका शंभूची या माऊली ज्ञानोबा म्हणतात रकारा पुढे एक मकार मांडा होईल काय राम नाम तयार होईल आणि हे राम नाम आधी मध्ये घ्यायचं नाही मग राम राम स्मरा लाहो करा गाठ घाला सांडा वाहुदिया लक्ष लावो निरा गोविंदिगा राम स्मरा कधी मध्ये नाही आधी गा यानं काय फायदा होईल म्हटले उतरशी समतुका शंभूची या भगवान भोले महादेवासारखे तुम्ही व्हाल म्हणजे महादेव व्हाल का नाही महादेव होणं आपल्या हातात मग त्यांच्या सारखं होता येईल त्यांच्यासारखं होता येईल म्हणजे नेमकं काय होईल तर भगवान शिवाचा जो मंत्र आहे तोच मंत्र आपण जपल्यामुळे त्यांच्या सारखं होता येईल भगवान शिवाचा कुठला मंत्र भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव महादेव राम पूजे सदाशिव भगवान शिवाने सुद्धा आपल्या कंठा राम नाम धारण केलं कधी धारण केलं
कथा प्रसंग सर्वांना माहिती आहे. त्रेता सत्ययुगामध्ये देवतांनी समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. 14 रत्नामध्ये हलाल नावाचं विष निघालं. विष कोणी प्राशन कराना, मग भोळ दैवत शिव भोळा चक्रवर्ती यांनी विष प्राशन केलं. मग विष प्राशन केल्यानंतर म्हणून नाम नीलकंठ. नीलकंठ विष प्राशन केलं. कशाचा? कंठाचा 10 व्हायला लागला. 10 व्हायला लागला. मग त्यांनी पहिल्यांदा भस्म चर्चित. भस्माने असं म्हणतात अंगातील दाहकता कमी होते, म्हणून आज जेवढे परिवारातील लोक आहेत ते भस्म लावला. दाहकता कमी झाली नाही. मग व्याघ्रांबर नाही झाली. मग वासुकी हार घेतला. कंठी शोभे वासुकी हार नाही कमी झाली. मग चंद्र धारण केला. जगाला शीतलता देणारा चंद्र मस्तकावर धारण केला. दाहकता कमी झाली नाही. मग गंगेला स्थान घेतलं. गंगा जटेमध्ये स्थान स्थापित केलं. दाहकता कमी झाली नाही. मग शिव हलाला तापला तो या नामे शीतल झाला. हो, शिव हलाले तापला तो या नामे शीतल झाला. कुठल्या नामानं? राम राम दोन्ही अक्षरे. तीच माऊली ज्ञानोबराय म्हणतात. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरशी समतुका शंभूची विठोबार बरोबरी शेकी तुझे तोंड तुझ गया. या परिणामाची वळ हे मांडोनी संसार दौडोनी सांडी परता. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरशी समतुका शंभूची या परिणामाची वळ हे मांडोनी संसार दौडोनी सांडी परता. अभंगावर बोलण्याचा बराच काही प्रयत्न केला. अशाच माऊलींच्या मनातील संकल्पित अर्थ असेल असं नाही. जो वक्ता या ठिकाणी उभे राहील त्याच्या माऊली जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीने अनेक बुद्धीचे तरंग क्षणा पालटतील रंग असाच अर्थ असेल असा माझा आग्रह नाही. पण माऊली ज्ञानोबरायच्या अर्थी जरा उच्च साधकाला उपदेश करतात. त्या अर्थी जरा अर्थही जरा उच्च झाला. पण असो माऊली ज्ञानोबराय कबूल जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी कबूल करून घेतील. आणि तुम्हीही मला या ठिकाणी माझे काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनानं माफ करा. कारण मी तुमच्या पुढे बोलावं असा माझा अधिकार अजिबात नाही. मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. या न्यायाप्रमाणे करविली तैसी कली कटिकट वाकोडी का नीट देवदाने. बघा माझ्या मनाचं माझ्या मतीचं काहीच नाही. जेवढं काही तेवढं तुमचं. बाबा बसलेले पुढे त्या ठिकाणी सर्वच
या ठिकाणी बसलेले सर्वच महात्मे. माऊली ज्ञानोबरायांच्या मते जर बोलायचं ठरलं तर माऊली ज्ञानोबरा म्हणतात, बालक बापाची ताटी गे, तो बापा त्याची जेवू लागे, की तो संतोष लेनी वेगे मुखची वडवी. एखादा मुलगा बापाच्या ताटात जेवायला बसावा आणि त्या बापाच्या ताटातलाच घास घ्यावा आणि बापाच्या मुखाकडे करावा. हो, बापाला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. बाबा करतो आणि तो मुखात दिसत घास. तसं पाहायला गेलं तर ताटही बापाच, त्यातलं अन्नही बापाच आहे. पण मुलगा या नात्याने मी तुमच्या पुढे तो केला आणि तुम्ही अगदी प्रेमानं आनंदानं स्वीकारला. माझं भाग्य आहे. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं आणि मी या ठिकाणी माझ्या सर्व या ठिकाणी आलेल्या परिवाराला, वारकऱ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर अगदी मंगलमय वातावरण आहे. अगदी बोलावलं की किती आता इथे ठिकाणी एवढे एक एकाहुनी बळी रे. पुनश्च आता नावं घेत पुन्हा वेळ घेत नाही. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि बसलेल्यापैकी सर्वांनी आतापर्यंत कोणी त्रास करून दिला नाही तुम्हाला, पण आता जरा त्रास द्यायचा आहे. काय त्रास द्यायचा आहे? त्या तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची राहिली. आपल्या जीवनामध्ये अनेक पर्व काळ येतात. काल कोणी कोणी रामनवमी धरली, हात वर करा. हा तुम्ही, मला माहिती तुम्ही धरलेलीची. आता हात खाली करा. आता रामनवमी काल संध्याकाळी कोणी सोडली त्यांनी हात वर करा. नातराय सांगतात, पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र, हे 5 पर्व काळ एकादशी सारखे करायचे. म्हणजे एकादशी पण आली त्यात. 24 एकादशा आणि 5 पर्व काळ होतात. 29 आणि 20 वैष्णव त्याला म्हणतात. 20 आणि 9 जो 29 उपवास करतो. पुढच्या वर्षी ध्यान राहू द्या, बऱ्याच सप्ताहामध्ये दुपारची पंगत फलाराची आणि संध्याकाळी गुलाबजामुन. हा, लक्षात असू द्या. आता तुमच्याकडे काय असेल ते झाकली मुठ राहू द्या, सांगू नका, पण पुढच्या वर्षी नियोजन असू द्या. आपल्या जीवनामध्ये पर्व काळ झालेच असो. सर्वांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होतो. या ठिकाणी सर्व आलेल्या गायनाचार्यांची, मृदंगाचार्य, हार्मोनियम मास्टर, 2 हार्मोनियम मास्टर झाले. त्यानंतर इथं आलेले सर्व वारकरी, सर्वांच्या चरणांवर नतमस्तक होतो. यासाठी शूटिंगसाठी ज्यांनी या ठिकाणी माझ्या बरोबर अत्यंत प्रेमाने राहतात, हजर राहतात, काही अपेक्षा नाही, निरपेक्ष असे आई सप्तशृंगी चॅनल, या सप्तशृंगी चॅनलच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा, अनेक थोर कीर्तनकारांचे त्या ठिकाणी रेकॉर्डिंग होतात. ऐकायचं असेल आई सप्तशृंगी चॅनल, लक्षात असू द्या. काय म्हणतात ते, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कुठलं बटन दाबायचं, हा तुम्हाला माहिती, बेल आयकॉन. ठाला ठाला बाल्कनी एरिया, पुन्हा त्यांच्या खाली बसणारे